चंद्रपुरात 148 बुलेट स्वारांच्या सायलेन्सरवर बुलडोझर। या पुढच्या काळात कर्णकर्कश सायलेन्सर असल्यास 2 चलान नंतर वाहनाचे रजिस्ट्रेशन होणार रद्द। शहरातील ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी एक मोठी मोहीम राबविली। या दरम्यान 148 बुलेटमधील सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन केल्याचे आढळून आले। वाहतूक नियंत्रण विभागाने या सर्व बुलेटमधील सायलेन्सर काढून त्यावर रीतसर बुलडोझर फिरवून त्याचे भंगार केले। कर्णकर्कश सायलेन्सर सहित शहरात फिरत असलेल्या या बुलेट राजांवर कारवाई केल्याने अशी कृती करणाऱ्यांना मोठा दणका बसला आहे। या पुढच्या काळात अशी फटाके फोडणारी सायलेन्सर असल्यास वाहनाच्या 2 चलाननंतर तिसऱ्या खेपेस थेट प्रादेशिक परिवहन विभागाला वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबत अहवाल पाठविला जाणार आहे। आपल्यासह शहरातील नागरिकांचे स्वास्थ्य रक्षण करत वाहन केवळ वाहतुकीसाठी वापरण्याचा उद्देश ठेवावा, असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। हे पहा, मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की कोणतंही वाहन हे फक्त वाहतुकीकरिता दिलेलं आहे। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर त्याचा अत्यावश्यक कामासाठी आपण वापर करायचा आहे। बुलेटच्या बाबतीत सर्वजण असं समजतात की ज्याच्याकडे बुलेट आहे आणि त्याचा स्टेटस चांगला असं मानला जातो, त्याबद्दल आमचं काही हरकत नाहीये, परंतु त्याच्यात सायलेन्सरमध्ये बदल करणे आणि रस्त्यावरती येऊन मोठ्या प्रमाणावरती फटाके फोडणे की ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होतो, मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण निर्माण होतं आणि हे टाळायचं असेल तर मग आमच्या लक्षात आलं की यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। माननीय मोमक्का सुदर्शन सर SP साहेब असतील आणि ॲडिशनल SP कातकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोठी मोहीम हाती घेतली आहे आणि वर्षभरामध्ये साधारणतः 150च्या वरती बुलेटवरती आम्ही कारवाई केली आहे आणि ज्या ज्या बुलेटचे आम्ही कारवाई केली आहे त्यांचे सायलेन्सर आम्ही जप्त केलेले आहेत आणि याच्यामध्ये आम्ही याच्यानंतर असं ठरवलेलं आहे की ज्या बुलेटचे 2 पेक्षा अधिक चालान ज्याच्यावरती झालेले आहेत, म्हणजे 3 चालान जर होतील तर त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याकरता आम्ही RTOना रिपोर्ट पाठवू। त्यामुळे आमचं सर्व तरुण वर्गाला आवाहन आहे की अशा पद्धतीने रस्त्यावरती कोणीही सायलेन्सरचे फटाके फोडू नयेत आणि सायलेन्सरमध्ये कोणताही अनधिकृत बदल करू नये।